आपलं 5 वर्ष गोव्याचं नाटक सतत पहिलं येते महाराष्ट्रामध्ये. 14 कोटींचा महाराष्ट्र कुठं आणि 14 लाखांचा गोवा कुठं. तेव्हा हे सर्वांनी तरुणांनी लक्षात घ्यावं. तुम्हाला जर उंची गाठायची असेल तर तुम्हाला मराठीच धरावी लागेल. माझाच नातू ऋषिकेश ढवळीकर झी मराठीच्या स्क्रीनवर तो गेला, पडद्यावर गेला आणि त्याचं नाव आज सर्वत्र झालं, अगदी विदेशापर्यंत झालं. कारण काय तर मराठी. तेव्हा मराठी ही तुम्हाला नावलौकिक मिळून देईल. मला सांगायचं तुम्हाला गोव्यामध्ये टॅलेंट भयंकर आहे. टॅलेंट खूप आहे. त्याला वाव जर मिळायचा असेल तर मराठीशिवाय पर्याय नाही. नाहीतर तुम्ही एवढ्या पाण्यातच तुम्ही गिरवत राहणार. हे लक्षात ठेवा. म्हणून मराठीचा द्वेष करू नका. मी तुम्हाला कोकणी शिकू नका किंवा कोकणीचा द्वेष करा काही म्हणत नाही. परंतु मराठी ही तुम्हाला शिकावीच लागेल. मराठी तुम्हाला अंगीकारावी लागेल. तीच तुम्हाला भविष्यात पुढे घेऊन जाईल. हे लक्षात ठेवा. एवढं मी सांगतो आणि माझे 4 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद श्री गोरा ढवळीकर सर. मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक व आंदोलनाचे नेते प्राध्यापक सुभाष वेलिंगकर सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं. सर्व उपस्थितांनी नोंद घ्यावी की त्यांच्या भाषणानंतर प्रतिज्ञा घेतली जाईल. सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं त्यासाठी. श्री सुभाष वेलिंगकर सर. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मराठीप्रेमी बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू, भाषण नाही करणार, कृती संकल्प फक्त तुमच्यासमोर मांडणार आहे. आपण मराठी राजभाषा आंदोलनाचा पुनश्च हरिओम केलेला आहे. त्याची पार्श्वभूमी आहे जी सगळ्यांच्या समोर आलेली आहे. कदाचित विस्ताराने आज आलेली नसेल. गेली 40 वर्ष आपल्या मंडळीने, आपल्या बुजुर्गांनी मराठी राजभाषेचा हा लढा सतत चालू ठेवलेला आहे. अनेक मंडळी, शशिकांत नार्वेकर हे दिवंगत आपले मराठी अकादमीचे सेक्रेटरी होते. त्यांच्यानंतर प्रदीप घाडी आमोणकर, नंतर गोरा ढवळीकर सर, त्यांच्याबरोबर सातत्याने काम केलेली अनेक मंडळी आज इथे उपस्थित आहेत. या सगळ्या मंडळीने ही मराठी राजभाषेच्या मागणीची ज्योत तेवत ठेवली. हा स्फुल्लिंग त्यांनी जागृत ठेवला आणि त्याच्याच आधारावर आज आपण, भक्कम आधारावर आज आपण हे आंदोलन, ही चळवळ पुन्हा सुरू करत आहोत. काय करणार आपण पुढे, काय करायचं आहे आपल्याला, याच्या काही गोष्टी आपण विचारविनिमय करून ठरवलेल्या आहेत. गोव्याची भाषा वेगळी आणि संस्कृती वेगळी अशा प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे विधान केलं होतं गोवा मुक्त झाल्यानंतर 2 महिन्यांनी, त्या विधानाचा मी निषेध करतो. इथे इतिहास उगाळू नये असं म्हणतात, परंतु काही गोष्टी इतिहासातल्या चुकीचा संकेत देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, इतिहास डावलून चुकीचा संकेत देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरता येत नाहीत. ज्याला आज काही जण गोव्याची संस्कृताय असं म्हणतात, संस्कृती नव्हे, संस्कृताय, त्या संस्कृतायबद्दल मी वाचलेलं आहे. माझ्याकडे त्याची कात्रणं उपलब्ध आहेत. त्या संस्कृतायेचं वर्णन करत असताना ते मांडतात
की गोव्याची संस्कृती, म्हणजे गोवेकर होते आपले सगळे, नंतर पोर्तुगीजांचं राज्य आलं आणि पोर्तुगीजांचं राज्य आल्यानंतर धर्मांतरं केली गेली. धर्मांतरित ख्रिस्ती बांधव इथे आपल्याबरोबर तयार झाले आणि त्यांची सगळ्यांची मिळून, म्हणजे पोर्तुगीज शासनाने निर्माण केलेली बलात्कार संस्कृती जी आहे, त्या संस्कृतीला संस्कृताय अशा पद्धतीने आपण मानावं. हा संकेत कदाचित नेहरूंचाही असेल किंवा आता मुखपंडित जे आहेत अस्मितायेची त्यांचं असेल, परंतु ही अस्मिता माझी कधीच नव्हती. मी कोकणी वास्तविक अधिकतर माझी भाषणं प्राधान्याने ही कोकणीतून झालेली आहेत आतापर्यंत. मराठी लढ्यात आता भाग घेतल्यानंतर मी मराठी बोलायला सुरुवात केलेली आहे. माझी धारणा ही आहे की मराठीच्या बद्दल, मराठीचं समर्थन करणारा एखादा माणूस पोर्तुगीज बोलणारा असला आणि तो व्यासपीठावर राहून त्याने जर पोर्तुगीज भाषेतून मराठीचं समर्थन केलं तर मला ते चालतं. माझे दरवाजे मी बंद केलेले आहेत. एखादा कोकणीतून मांडत असेल तर त्याच्यासाठी, त्या मराठी प्रेमीसाठी मराठीचे दरवाजे, मराठी चळवळीचे दरवाजे उघडे आहेत. आपण संकुचित नाही. अरे उद्धार कुणाचा चाललाय, समर्थन कुणाचं चाललंय? समर्थन मराठीचं चाललेलं आहे. मी कोकणी बोलतो, परंतु अंतःकरणात जर मराठीचा वास असेल, अखंडपणे जर मराठीचा स्रोत वाहत असेल, तर मी कोकणीवादी नव्हे, कोकणी प्रेमी नव्हे, मी मराठी प्रेमी आहे. माझी व्यक्त होण्याची भाषा वेगळी असेल. अनेक इंग्रजीतून मी मांडेन, मराठी प्रेम मांडेन. मागे भाभासुमाचा लढा चालू होता आणि मडगावला एका सज्जनांच्या घरी मला बोलावण्यात आलं, उद्योगपती तिकडचे, आणि त्यांनी सांगितलं की माझी बायको तुमची भेट घेऊ पाहते, तिला खूप कुतूहल आहे, उत्साह आहे, उत्सुकता आहे तुमची भेट घेण्याची, त्यामुळे तुम्ही यावं. मी घरी गेलो त्यांच्या, त्यांनी सरबराही केली आणि त्याने एक मला सांगितलं, माझी बायको पोर्तुगीज आहे, तिची भाषा पोर्तुगीज आहे, पण तिला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर त्या बाहेर आल्या आणि इंग्रजी येत होती त्यांना. तर त्याने मला सांगितलं की मला अभिमान आहे तुमचा, तुम्ही जे काही करत आहात मातृभाषेसाठी करत आहात, मराठीसाठी. म्हणजे ही वेळ साधारण 2006च्या त्या वर्षी मराठी बचाव आंदोलन आम्ही सुरू केलं होतं आणि साधारणपणे 1 वर्षभर हे आंदोलन चाललं. मराठीवर अन्याय सरकारकडून जो होत होता त्याला थोडी खीळ बसली त्यावेळेला. यावेळेला या बाई मला म्हणाल्या की गोव्याची भाषा याच्या पुढे मराठीत झाली पाहिजे असं मला वाटतं अंतःकरणातून. तोपर्यंत गोव्याचा कल्याण होणार नाही हे त्या बाईने मला सांगितले. आणि मध्ये मध्ये त्या इंग्रजी बोलत होत्या, मध्ये मध्ये मी 8वीपर्यंत पोर्तुगीज शिकलो. मी सांगितलं मला पोर्तुगीज आता मी व्यवस्थित बोलू शकत नाही, पण मला कळतं पोर्तुगीज बोललेलं. त्यामुळे त्यानंतर पोर्तुगीजमधून भडभडा बोलत होत्या आणि त्या सांगत होत्या मराठीत जो गोडवा आहे, मराठीमध्ये वाङ्मय आहे, मराठीमध्ये सगळे क्रायटेरिया तुमचे पूर्ण करण्याची ताकद आहे. ते क्रायटेरिया कशा पद्धतीने डावलले गेले शासनाकडून, पॉलिटिकली डावलण्यात आले. ते हा निर्णय हा सांस्कृतिक नव्हता, हा भाषेच्या संदर्भातला निर्णय नव्हता, हा राजकीय निर्णय होता. कुणा एका माणसाला तिकडे वाटतं त्यामुळे हेराफेरी करून भाषेत, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बाकीच्या राज्यात राज्यभाषा कायदा लागू झालेला आहे तिथे राज्यभाषाबद्दल जे काही सरकारी डेक्लरेशन आलेलं आहे त्याच्यात उल्लेख असा आहे की ती ऑफिशियल लँग्वेज इन यूज म्हणून जे मागे सांगितलं ती ऑफिशियल लँग्वेज आहे. इथे सहभाषा आणि काय भाषा वगैरे हा प्रयोग त्या ठिकाणी अजिबात केलेला आहे. ही आपली फसवणूक अक्षरशः ही केलेली आहे.
तर ही जी आहे ती स्पोकन लँग्वेज मुद्दा आला, परंतु त्याचा आता त्या संदर्भ घ्यावा लागतो. तर ही स्पोकन लँग्वेज ही गोव्याची राज्यभाषा झाली पाहिजे हा आग्रह होता एका व्यक्तीचा. आणि संपूर्ण गोवा राज्याची भवितव्याची दिशा कुंठित करून टाकलेली आहे या निर्णयाने. मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत. मराठीबद्दल अवहेलना मराठीची, कुचेष्टा मराठीची, सहभाषा आहे असं म्हणून सांगून मराठी प्रेमींच्या पाठीवर थपथपवणं चालू आहे. हे अत्यंत ही फसवणूक आहे शुद्ध. या फसवणुकीपेक्षा त्याच्यात काही अर्थ नाही, दम नाही. आपण आता ठरवलेलं आहे मराठी भाषा राजभाषा गोव्याची झाली पाहिजे. त्याचं समर्थन मी आता नव्याने करायला नको. पुरावे आहेत. म्हणजे एक गोष्ट म्हणजे आश्चर्यकारक, 314 विद्यार्थी शिकत होते कोकणी ज्या वेळेला राजभाषा झाली, आणि 73,814 विद्यार्थी मराठी शिकत होते त्यावेळेला. मराठीला डावललं जाणं या पापातून या लोकांची कधीही मुक्तता होणार नाही, त्यांना मोक्ष मिळणार नाही. कारण सत्य डावललं गेलेलं आहे या भूमीवर. ही भूमी परशुराम भूमी आहे. ही भूमी जी आहे देवदेवतांची भूमी आहे. या देशाला जोडणारी, या देशाच्या संस्कृतीला जोडणारी भूमी आहे. मी कुणीही असेन पण माझी आयडेंटिटी गोव्यात मराठी आहे, माझी संस्कृती मराठी आहे, माझ्या संस्कारांची पद्धती मराठी आहे. हे तुम्ही जर खरवडून पाहाल तर प्रत्येक अंतःकरणाची ही भाषा आहे याची जाणीव आपल्याला होईल. त्यामुळे मराठीसाठी लढा दिला पाहिजे, केला पाहिजे, याच्यात दुमत होण्यासारखं काहीही नाही. दुर्दैव आपलं एक आहे की गेली 40 वर्ष ज्या लोकांनी तपश्चर्या केली अक्षरशः मराठी राजभाषेसाठी, त्यांनी त्यांच्या याच्यात कदाचित प्रयत्नात त्यांनी सगळे प्रयत्न केलेत. आता आपण जे करतो, मामलतदारांना निवेदन देणार, आपण डेप्युटी कलेक्टरना निवेदन देणार, आपण आमदाराला निवेदन देणार, राष्ट्रपतीपर्यंत निवेदन देणार, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ऑलरेडी. नवी धार आपल्याला जी द्यायची आहे ती वेगळ्या पद्धतीने आता द्यावी लागेल. आणि म्हणून त्या सांगताना त्या निर्धार बैठक जी पणजीला झाली आपली सुरुवातीची प्रारंभाची, त्या बैठकीत मी म्हणालो होतो आता सगळे जमलेले मराठी प्रेमी जे आहेत त्यांनी आपली ओळख मराठी प्रेमी अशी करून देण्यावर भागणार नाही. त्यांनी आपली ओळख याच्या पुढे मराठी वोट बँक म्हणून निर्माण करावी लागेल. आपण सामान्य माणसं नाही, गृहीत धरली जाणारी माणसं, 4 पैसे देऊन मतदानाची व्यवस्था केली असली माणसं नाही. आपण मराठी वोट बँक आहोत. वोट बँक अल्पसंख्याकाची आहे देशभर, गोव्यातही. त्यामुळे अनुनय आणि बूट पॉलिशिंग कुणाचं होत असतं? अल्पसंख्याकाचं होतं, कारण वोट बँक आहे. मराठीला कुत्रेही विचारणार नाही. आपण किती श्रेष्ठत्व सांगू, जोपर्यंत आपण आपलं मतदान मराठीच्या बाजूने आहे असा कृतनिश्चय, दृढ संकल्प करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. पुढची पिढी जाऊ द्या कुठे जाणार ती, हे म्हणून गप्प बसावं लागेल आपल्याला. आणि म्हणून एकच उपाय आता शेवटचा शिल्लक राहिलेला आहे. राष्ट्रपती वगैरे सगळं आपण करू, आपण लॉबिंग करू केंद्रात, आणि इथे आपल्यासमोर लढा जो आहे त्याची परिणती किंवा त्याचं प्रकटीकरण जे सामुदायिक पब्लिक झालं पाहिजे ते संख्येच्या आधारावर झालं पाहिजे. म्हणून फोंडा प्रखंडाचं मी कौतुक करतो. ही खरं म्हणजे ही सभा नव्हे, ही बैठक आहे, हा मेळावा आहे कार्यकर्त्यांचा. ज्या लोकांनी ठरवलेलं आहे की मराठीसाठी मी काम करणार, आणि नुसतं काम म्हणजे घरातून नुसती सहानुभूती नाही पाठवणार, सक्रिय सहभाग घेणार, जे जे करावं लागेल ते करणार, रस्त्यावर यायची तयारी ठेवीन.
या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे करण्यासाठी ती जागृती व्हावी म्हणून जुने मराठीसाठी मैदानात उतरलेली मंडळी सगळी आणि काही नवीन मंडळी त्याला जोडलेली अशा पद्धतीने लोकांचे आपण गोवाभर मेळावे घेतले. संख्येच्या दृष्टीने आपण कदाचित कमी पडलेलो असू असं मला वाटतं. संख्या झाली पाहिजे. आजकाल एखादा आमदार 5,000 युवकांचा मेळावा संमेलन भरवू शकतो. 5,000 युवक येतातही. 4 दिवस देखील तयारीला लागत नाहीत. राजकारण्याने पुकारा दिल्याबरोबर जमतात. नारी शक्तीचं संमेलन आहे. 5,000 काय 10,000ही महिला जमतात. लाचारीकरणाचा कळस जो आहे हा आपल्या गोव्याने गाठलेला आपण पाहतो. मी पाहतो माझ्या आयुष्यात अशा प्रकारचं पूर्ण लाचारीकरण कधीही मी पाहिलेलं नाही. माणसं सिद्धांत विसरतात, तत्व विसरतात, ज्याच्यासाठी आपण जीवन दिलं पाहिजे हे विसरतात आणि पक्ष राजकीय जे काही सांगेल त्याप्रमाणे मेंढरांसारखे जातात. हे मी बघितलेलं आहे. ही स्थिती पालटावी लागली मराठी प्रेमींना. अशी स्थिती लाचारीतून लोकांना बाहेर काढावा लागेल. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, आपण मेळाव्याला गेलो तर कुणी चुगली करतील कुणाशी तरी वगैरे अशा पद्धतीचे काही जे समज आहेत लोकांचे हे काढून टाकले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की मानवी जीवनात आपले काही आपण जनावरं नाही. मानवी जीवनाचे काही सिद्धांत असतात. मातृभाषा आपली स्वतःची स्वभाषा हा सिद्धांत आहे जीवनाचा. त्या सिद्धांताला प्राधान्य दिलं पाहिजे जीवनात. ते देण्याकरता आज असलेली यंत्रणा लोकशाही जी आहे त्याच्यात आपलं मतदान जे आहे हे मतदान कुणाच्या पारड्यात जातं त्याच्यावरून निर्णय होत असतात. निर्णय लोक आकांक्षेप्रमाणे नाही होत. लोकभावना जी आहे त्याच्या प्रमाणे निर्णय नाही होत. निर्णय हे मतांच्या आधारावर होतात. म्हणून वोट बँक झाली पाहिजे आपली. आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या पक्षाने जर राजभाषा केली नाही मराठी तर त्याला मी मतदान करणार नाही असा निग्रह करणारे माणसंच मराठी राजभाषा करू शकतील. याचा एकदा पुकारा करण्यासाठी आणि ते मनावर ठसवण्यासाठी हे मेळावे आयोजित केलेले आहेत. आपली काही एक यंत्रणा आपण त्याच्यासाठी बसवतो. लक्षात असं आलं की मराठी प्रेमी आहेत ठिकठिकाणी विखुरलेले आहेत, खेड्यापाड्यात, संघटित नाही. त्यामुळे आपण यावेळेला ठरवलं, समित्या मागेही झाल्या होत्या पण नियमित रूपाने निरंतर कार्यरत राहिल्या नाही आणि त्यामुळे आता समित्या स्थापन करायचा. हा मेळावा म्हणजे एक समिती स्थापन झालेली असेल, त्याच्यात ग्रामपंचायत स्तरावरच्या व्यवस्था लावल्या पाहिजेत. म्हणजे हा प्रखंड मेळावा झाला. प्रखंड हे आणि काही नवीन काढलं. आपले 12 तालुके आहेत. 12 तालुक्यांपर्यंत 12वे मेळावे घेण्याच्या ऐवजी आपण त्याचे आणखी छोटे भाग पाडले, कन्व्हिनियंट, सोयीस्कर, आणि त्याला प्रखंड म्हटलं. 18 प्रखंड आपले आहेत. जूनच्या अखेरपर्यंत 18ही प्रखंडात आपले हे प्रखंड मेळावे होणार आहेत. 7-8 झालेले आहेत ऑलरेडी. त्याच्यात तारखा धडाधड ठरलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी समित्या उभा राहतील तालुक्याच्या. आणि तेवढ्याने आपण समाधानी नाही. आपण 180, 182, 183 ग्रामपंचायतींपर्यंत आपल्याला जायचं आहे. इथे जमलेली मंडळी सगळी कार्यकर्ता मंडळी जर असेल आणि ती त्या ग्रामपंचायत क्षेत्रात जर राहत असेल तर भले तालुका समितीवर नाव असू द्या पण ग्रामपंचायत पातळीवर समिती स्थापन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. ही प्रक्रिया आपल्याला ऑगस्टपर्यंत पूर्ण केली पाहिजे. आपल्या हातात 2 वर्ष आहेत. 2027 साली विधानसभा निवडणुका येतात. विधानसभा निवडणुकांच्या वेळेलाच म्हणजे सरकार हे आपलं अजून शत्रुत्व सिद्ध झालेलं नाही त्यांचं.
परंतु जर शत्रूला देखील खिंडीत गाठावं लागतं, उघड मैदानावर गाठून नाही चालणार. आणि त्यामुळे सरकारला जर खिंडीत गाठायचं झालं तर ऐन इलेक्शनच्या वेळेला गाठावं लागणार. त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन 20-25 हजारांचं, आणि तेवढे मराठी प्रेमी सुदैवाने आहेत गोव्यात, बाहेर पडत नाहीत. साहित्यिक आहेत, लेखक आहेत, संगीतज्ञ आहेत, चित्रकार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात राहून देखील मराठीबद्दल नितांत प्रेम आणि आदर बाळगणारी मंडळी आहेत. पण त्यांना कळत नाही की ही लढाई जी आहे, या लढाईत आपण रस्त्यावर आल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकत नाही. आणि निर्णय झाला तर तो पॉलिटिकल निर्णय होईल, राजकीय निर्णय होईल. आणि तो कुणाच्या बाजूने झुकणार आहे? पेढीच्या बाजूने झुकणार आहे. अल्पसंख्याक नावाची गोष्ट जी आहे ती बांधलेली मतपेढी आहे. याच्या पुढे 2 वर्षात मराठी पेढी तयार झाली पाहिजे, मराठी वोट बँक आपण तयार केली पाहिजे. आणि आपण ठरवलं पाहिजे आपलं पहिलं प्राधान्य या वेळेला देश आहे, धर्म आहे, देव आहे, हे सगळं आहे आपल्या जीवनाचा भाग. पण इलेक्शनमध्ये वोटिंग मतदान करत असताना आपलं प्राधान्य मराठी ही राजभाषा करणे हेच राहिलं पाहिजे. जातीच्या पलीकडे जाऊन, पक्षीय बांधिलकीच्या पलीकडे जाऊन जर हे आपण केलं नाही तर मराठी राजभाषा काय, तुमचाही धर्मही पुढे टिकणार नाही. तुमची सो कॉल्ड संस्कृती जी आहे, ज्याचे आपण गोडवे गातो, भजन कीर्तन नाट्य वगैरे सगळे, ही शिल्लक राहणार नाही. तुम्ही नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा या ठिकाणी जाऊन पहा, 100 वर्षांच्या आत पूर्ण परिवर्तन. जी भाषा तुमची नव्हती ती इंग्रजी भाषा मातृभाषा झालेली आहे त्या लोकांची, धर्मांतरण झालेलं आहे. इथे ही परिस्थिती नाही, गोव्यात वेगळी परिस्थिती आहे. आणि एकूण समाजाच्या 80% लोक जे आहेत त्या लोकांची आस्था ही मराठी भाषेकडे आहे. ती जरा आपण उकरून बाहेर काढली पाहिजे, त्यांना समितीत सामावून घेतलं पाहिजे. आणि ग्रामपंचायत लेवलपर्यंत आपण तरी समाधानी नाहीत. आपण एखाद्या ग्रामपंचायतीत 4 गावं म्हणजे ठळक गावं जर असतील तर त्या गावात ग्राम समित्या आपण स्थापन करणार आहोत. ही प्रक्रिया आपण कोणत्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करणार आहोत. कारण पुढचे महिने आपल्याला काही उपक्रमांसाठी हवेत, पसरण्यासाठी हवेत. आपलं जे काही म्हणणं आहे हे लोकांच्यापर्यंत नेण्यासाठी आपल्याला तो कालावधी पाहिजे. आत्ता आपले प्रखंड मेळावे जे चाललेले आहेत, या प्रखंड मेळाव्यात आपण हा संकेत देत आहोत, म्हणजे निरनिराळे, म्हणजे हा अभ्यास वर्ग आहे जणू. अशा पद्धतीची माहिती, म्हणजे माझ्यासारखा माणूस, मी 76 पूर्ण वर्ष मला झाली. मी मराठी लढ्याचा इतिहास मला आतापर्यंत असा, म्हणजे मराठीबद्दल प्रेम आहे, पण एवढ्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत ते मला माहीत नव्हतं. तर त्यामुळे ओरिएंटेशन लोकांचं झालं पाहिजे सगळीकडे, तरुण पिढीचं झालं पाहिजे, नारी शक्तीचं झालं पाहिजे. आणखी एक गोष्ट जी आहे, रहस्य आहे आपल्याला जिंकण्याचं, ते रहस्य म्हणजे युवा शक्ती आणि नारी शक्ती आपण संघटित करून या लढ्यात उतरवली पाहिजे. आपल्या आज ढवळीकर सर आहेत, ढवळीकर सरांच्या 3 पिढ्या इथे उपस्थित आहेत मराठीच्या कार्यात. असे अनेक लोक असतील की ज्यांची मुलं याच्यात सहभागी नाही, त्यांची मुलं नातवंड पाठवा ना या ठिकाणी. आणि ते जर केलं नाही तर त्यांच्या भवितव्याची चिंता आपणा सगळ्यांना करावी लागेल. आपली संस्कार पद्धतीचं पूर्ण उत्खनन झालेलं असेल त्यावेळेला. किती बोंबाबोंब जरी आपण केली संस्कारांच्या नावाने तरी ते टिकणारे नाहीत. कारण इंग्रजीची घोडदौड चाललेली आहे आणि अस्मिता हा बलात्कार संस्कृतीबद्दलची घोडदौड चालू आहे. या सगळ्या कातरीत
मराठी प्रेमी सापडलेला आहे, मराठी संस्कृती आणि देशाची खरीखुरी संस्कृती सापडलेली आहे. माझ्यासाठी मराठी ही भाषा नव्हे, मराठी हा राष्ट्राभिमान आहे. मराठी हा माझ्यासाठी संस्कृतीचा द्योतक आहे. मराठी हा माझ्यासाठी राष्ट्रीयतेचा प्रश्न आहे. वेदर वी आर इंडियन्स ॲट ऑल ऑर नॉट याचा प्रश्न आहे. हा मोठा विषय आहे, हा मी मांडत नाही. परंतु मला खात्री आहे, मी या क्षेत्रात गेली 65 वर्ष अथकपणे काम करतो. गोव्याच्या राष्ट्रीयत्वाच्या काय चिंधड्या इथे लोकांनी उडवलेल्या आहेत, अल्प मुठभर लोक जे आहेत त्यांनी उडवलेले आहेत, आणि बाकी लोकांना काहीही वाटेनासे त्याचं झालेलं आहे. एकेकाळी गोवा रोम ऑफ द ईस्ट होतं काँग्रेसच्या काळात. आता गोवा इज लँड ऑफ 3 P's. पी अक्षर जे आहे इंग्रजीतलं, प्रॉस हे शेवट, 3 P's, पिग, पेग अँड प्रॉस. डुक्कर, पेग म्हणजे दारू, आणि प्रॉस्टिट्यूट्स, ती अवस्था आता आलेली आहे आपली. त्यावेळी जरी नसली आणि त्याचा प्रपागंडा जरी केलेला असला त्यावेळेला, आता वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. मी पणजीकर आहे, पणजीत माझा जन्म झाला, माझा संचार सगळीकडे आहे गोवाभर. सगळ्या ठिकाणी वेश्या व्यवसायाला ऊत आलेला मी पाहतो. कॅझिनो नगरी झालेली आहे आमची पुण्यमयी पणजी राजधानी. जुगार, या सगळ्याचं, सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार, सगळ्या प्रकारचे अनैतिकता ही इथे मांडलेली आहे. भाषेबद्दल प्रेम नाही, भाषेतून निर्माण होणाऱ्या संस्कारांबद्दल आदर नाही, याचा हा परिपाक आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही लढाई, या लढाईत आपण सगळे आता शेवटच्या लढाईत उतरलेलो आहोत. आणखी लढाई नाही, आता यशच आहे, आता विजय आहे. ही निर्णायक लढाई होणार. ही लढाई आरपारची लढाई आहे. मग पुढे नंतर बघू, हे निवडणूक वगैरे झाल्यानंतर आपण विचार करू. नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. एक तर तुम्ही राहणार किंवा तुम्ही जाणार या सरकारातले. ते कोण येतील आपल्याला काळजी नाही. मराठीची अवहेलना करणारा सत्तेवर राहणार नाही. हा निर्धार ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला आपली भीती, आदरयुक्त भीती या सत्ताधाऱ्यांच्या मनात निर्माण होईल. नाहीतर मराठीला फक्त लोणी लावणं चाललेलं आहे बाहेरून, आणि काही नाही. मी मराठीच्या लढ्यात आहे. मी मराठीची जी अवहेलना गेल्या 12 वर्षात झालेली आहे त्याला तुलना नाही. एवढं करणार, तेवढं करणार, हे करणार, ते करणार, एक पैसाही मराठीला मिळालेला नाही. इंग्रजीला जो काँग्रेसच्या काळात मिळत नव्हता, तो कोट्यावधींचा फंड हा चर्चच्या घशात जात आहे. हे गोव्याच्या भवितव्याचे संकेत आहेत. कारण राजकारण टिकलं पाहिजे. राजकारण टिकलं पाहिजे तर सिद्धांतांचाही बळी दिला पाहिजे प्रसंगी, पण सत्ता राखली पाहिजे. दुर्दैवाने ही मनस्थिती जी या सगळ्या लोकांची झालेली आहे. आपण गोव्यात नवयुग निर्माण करणार आहोत. आपण केवळ भाषेसाठी लढणारे सैनिक नाही आहोत. नवयुग निर्माण करणार, संस्कारांची यंत्रणा पुनर्प्रस्थापित करणार, मराठीतून जे संस्कार आहेत त्याची परत एकदा रचना करणार आपण. आणि हे सगळं, ही आपली नवरचना आपल्याला करायची आहे. त्यामुळे हा लढा आपल्याला यशस्वी करावाच लागेल. आणि मी सांगतो, मी सामान्य माणूस आहे. मी कधी राजकीय सत्तेत गेलो नाही, परंतु मला दुर्दम्य आत्मविश्वास आहे. आणि तो दुर्दम्य आत्मविश्वास हा कृतीच्या आधारावर आहे. मला आपणा सर्वांच्यावर पूर्ण भरोसा आहे की एकदा आपण चेतवल्यानंतर आता, आणि ही आरपारची लढाई आहे हे निश्चित झाल्यानंतर, त्याची जाणीव झाल्यानंतर, आपण सगळेजण म्हणजे कुठल्याही पद्धतीची प्रकारची हे म्हणजे बंधनं न ठेवता, सगळी बंधनं झुगारून, ज्या बंधनाने आतापर्यंत आपल्याला गुलाम करून ठेवलं, ती बंधनं झुगारून
आपण मराठी ही मातृभाषा करणार आहोत. एक रचने संदर्भात मी काही गोष्टी सांगतो. आपण संबंध राज्यात आणि ग्राम पातळीपर्यंत द्विस्तरीय संघटनात्मक रचना केलेली आहे. जी जाणती मंडळी या लढ्यात आहे ही सगळी मार्गदर्शक मंडळ म्हणून एकतर राज्यावर, जिल्ह्यावर, तालुक्यावर, ग्रामपंचायत स्तरावर किंवा ग्रामस्तरावर ही सर्वत्र मार्गदर्शक मंडळं असतील आणि कार्यकारी मंडळं जी आहेत ही सामान्यतः तरुण लोक जे आहेत, जे कार्यरत आहेत आज, ज्यांच्यात भरपूर एनर्जी आहे. आज एनर्जी हा वयाशी जोडलेला विषय नाही हे मी जाणतो. म्हणजे एखादा तरुणही गर्भगळीत आणि गलित गात्र अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो आजकाल, आणि एखादा जाणता माणूस हा एकदम तरुणालाही लाजवील अशा प्रकारचं काम करताना पाहतो. तर त्यामुळे काही मंडळी जी कार्यरत आहेत सतत, या सगळ्या लोकांना कार्यकारी मंडळात घेऊन एक मोठी रचना अशी, म्हणजे मार्गदर्शक मंडळ ग्रामस्तरापर्यंत आणि कार्यकारी मंडळ, ही रचना आपण साधारण ऑगस्टपर्यंत आपली ही रचना पूर्ण होणार आहे. आणि पुढे आपले उपक्रम असतील, आपले युवा मेळावे असतील, 1 तालुक्याचे, 1 प्रखंडाचे, 2 प्रखंडाचे, 3 प्रखंडाचे मिळून सगळ्या गोवाभर, म्हणजे डिसेंबर याच्यापर्यंत 2025 पर्यंत युवा मेळावे आणि मातृशक्तीचे मेळावे आपल्याला ठिकठिकाणी घ्यावे लागणार आहेत. त्या दृष्टीने इथे जमलेली नारी शक्ती ही अधिक विस्तारित झाली पाहिजे. नारी शक्तीच्या बैठकी झाल्या पाहिजे, मातृशक्तीच्या युवांच्या बैठका झाल्या पाहिजेत. हा मेळावा जो आहे त्याची पहिली बैठक ढवळीकर सरांनी आणि त्यांच्या सहकार्याने जी घेतली त्याच्यात मला वाटतं 10 लोक वगैरे मंडळी जमली होती, काय 10-12. नंतरच्या बैठकीला तेवढीच राहिली. आता त्याचा साक्षात्कार, त्याचा फलित म्हणून आज आपण एवढे सगळेजण जमा झालेलो. तर त्यामुळे ही रचना, संरचना आपल्याला प्रारंभ करावी लागणार. युवांशी संपर्क करणे, त्यांना मराठीशी जोडणे, त्यांना एकत्रित करणे, 4 जणांच्या आधारावर 10 जणांपर्यंत, 10 जणांच्या आधारावर 100 जणांपर्यंत, अशा पद्धतीची वाटचाल आपल्याला दमाने करावी लागणार. त्याच्यासाठी व्यवस्थित कालावधी आपल्याकडे आहे. एकदा मी पुनरोच्चार करतो, मला काय वाटतं ते. ही प्रचंड शक्ती पाहून, ताकद पाहून, गोव्यातले आतापर्यंत झालेले मिनेझिस ब्रागांझामधला निर्धार मेळावा असो किंवा बाकी तालुक्यांचे मेळावे असोत, ती सभा म्हणून घेतलेली नव्हती, सभा म्हणून त्याचं आयोजन झालेलं नव्हतं. पण त्या बैठका एवढ्या उत्साह वाढवणाऱ्या होत्या की आज एक आत्मविश्वास मी व्यक्त करत आहे की मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे. 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 धन्यवाद. श्री सुभाष वेलिंगकर सर यांनी सर्वांना पुढचं जे ध्येय आहे आणि आपली अभिजात मराठी गोमंतकीय भाषा, मराठी भाषा ही राजभाषा करून घेण्याचा निर्धार आज प्रत्येकाच्या मनात रुजू केलेला आहे. तर अशीच प्रतिज्ञा घेण्यासाठी मी पुनश्च विनंती करतो की सुभाष वेलिंगकर सर यांनी प्रतिज्ञा घ्यावी. सर्वांनी कृपया उभं राहावं. सगळ्यांनी आपल्या छातीवर हात ठेवावा. मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यास उपस्थित असलेले आम्ही माय मराठीचे शिलेदार अशी प्रतिज्ञा करतो की ज्या मराठी भाषेने आम्हाला संस्कारांचं आणि राष्ट्रप्रेमाचं बाळकडू पाजलं, आमची जीवने समृद्ध
आणि अर्थपूर्ण बनवली त्या मराठीची गळचेपी आणि तिचा होणारा अपमान भविष्यात कदापि सहन करणार नाही. आमच्या आई समान असलेल्या मराठीवर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आम्ही सारे त्या अन्यायाविरोधात एकजुटीने उभे ठाकू. आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की ज्या मराठी भाषेला गोव्यात हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे आणि जी जगातील एक समृद्ध भाषा गणली जाते, त्या अभिजात मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा प्राप्त करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे. जय मराठी, जय गोमंतक. शेवटचा अगदी टप्पा राहिला, फक्त एकच मिनटं उसंती, जरा कळ सोसावी. जरा बसून घ्या कृपया, एकच मिनटं. आणि शेवट पसायदानाने होईल, सर्वांनी नोंद घ्यावी. आभार प्रदर्शन हे फार महत्त्वाचा विषय असतो. सगळ्या कार्यक्रमाची भैरवी आभार प्रदर्शन. मी विनंती करतो श्रीमती राधा गाड मुळवी की तिनं आभार प्रदर्शन घ्यावं आणि लगेच पसायदान असेल, सर्वांनी नोंद घ्यावं. नमस्कार. श्री गोपाळ गणपतीच्या चरणांपाशी घडून आलेल्या ह्या भव्य मेळाव्याच्या भरभरून यशाकरिता सर्वप्रथम सर्व माय मराठी प्रेमींचे हार्दिक अभिनंदन. तुम्हा सर्व ज्येष्ठांपेक्षा मी वयाने व अनुभवाने लहान आहे, परंतु माझाही एक छोटासा असेना पण एक दांडगा अनुभव आहे की ज्या कार्याची सुरुवात गोपाळ गणपतीला साकडे घालून केली जाते ते कार्य निसंकेत यशस्वी होते व अखंड लौकिक प्राप्त करते. आज जो निर्धार श्रीचरणी घेतला गेला, जी प्रतिज्ञा आपण सर्व अभिजात भाषा माय मराठीला तिचे योग्य स्थान देण्याबाबत घेतली, ती गणपती बाप्पा निश्चितच पूर्णत्वाला नेतील हीच दृढ मनीषा. मी राधा मुख्य कार्यक्रमाचा जो शेवटचा औपचारिक आभार प्रदर्शनाचा भाग आहे तो साध्य करण्यास आपणासमोर उभी आहे. परंतु आभार हे परिवारातल्या सदस्यांचे मानत नसतात हे माझे वैयक्तिक मत आहे. नात्यात आभार नाहीत तर स्नेह, प्रेम व फक्त आपुलकीचा गंध असावा, नाही का? म्हणूनच ह्या औपचारिकतेला आभार न संबोधता आपण सर्व परिवार सदस्य जे आज आपुलकीच्या भावनाने इथे एकत्रित जमून हा घरचाच सोहळा यशस्वी केला, त्या सर्व परिवाराप्रती मी फक्त प्रेम व्यक्त करण्याकरता इथे उभे आहे. मराठी भाषेला योग्य दर्जा मिळवण्याकरिता ज्या महायज्ञाची ठिणगी ज्वलंत केली व हा यज्ञ विझू नये म्हणून सतत मार्गदर्शनाच्या समिधा त्यात वाहत राहणारी मराठी राजभाषा समितीचे निमंत्रक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष वेलिंकर सर यांच्याप्रती आम्हा सर्व मराठी भाषा प्रेमींतर्फे भरभरून प्रेम व आदर व्यक्त करते. या आपल्या परिवाराचे ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती ज्यांनी आपले अखंड आयुष्य फक्त अभिजात मराठी भाषा ही राजभाषा व्हावी ह्या एका ध्येयासाठी झोकून दिलेले आहे, असे श्री गोरा ढवळीकर सर यांना तर अभिमानाचा व प्रेमाचा मुजरा. घरात सोहळा असला की लहान मोठी सगळीच मंडळी आनंदाने एकत्र जुंपतात तो सोहळा अजरामर करण्याकरिता. असेच आपले थोर परिवारजन, ज्येष्ठ सदस्य फोंडा प्रखंडाचे अध्यक्ष श्री शाणूदास सावंत, समन्वयक म्हणून रात्रंदिवस झटणारे श्री जयंत मिरिंगकर सर, श्री दिवाकर शिंकरे, श्री उदय डांगी, श्री गोविंद देव, सौ वीणा नाईक,
युवा वक्ते श्री शशांक उपाध्ये, कुमारी दिव्या मावजेकर, हनुमंत नाईक, तसेच मराठी राजभाषा तसेच सर्व उपस्थित निष्ठावंत कार्यकर्त्यांप्रती आम्ही भरभरून प्रेम व्यक्त करीत आहोत. फोंडा तालुक्यातल्या हंस संगीत नाट्य मंडळ वारखंडे व मंगेशी येथील मांगेरीश यूथ क्लब या 2 संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम विजेतेपद मिळवून गोव्यातर्फे मराठीचा झेंडा महाराष्ट्रात फडकावला. या त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल इथे त्यांचा सन्मान केला व त्यांनी तो आनंदाने स्वीकारला. त्याकरिता आपणासही खूप स्नेह व शुभेच्छा व्यक्त करते. गोपाळ गणपतीची कृपा एवढी की बिनमोसम होत असलेली वर्षावृष्टी आज काहीशी आटोक्यात राहिली व आपण सर्व मराठी प्रेमी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहू शकलो. त्याच अधिपतीची कृपा म्हणून देवस्थानतर्फे ही वास्तू व जोडणीला येथील सर्व वस्तू विना मोबदल्या या मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल गणपती बाप्पा यांना विनंती करते की देवस्थान समितीचे अध्यक्ष तसेच गोवा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे तसेच कमिटीचे सदस्य यांच्यावरही गणपती बाप्पांनी आपली उदंड कृपा ठेवावी. मेळाव्याचा आरंभ दमदार निर्धार गीताने झाला. त्याचे सादरकर्ते अभिनव कला मंदिर संस्थेचे मार्गदर्शक श्री नितीन ढवळीकर व त्यांचे सहकारी यांच्याप्रतीही मनपूर्वक स्नेह अर्पण करते. ज्येष्ठ व श्रेष्ठांचे मार्गदर्शनपर भाष्य आपल्या कानापर्यंत स्पष्ट पोचविण्याचे काम सुंदर ध्वनी व्यवस्थेमुळे साध्य झाले. याचे सर्व श्रेय जाते श्री आशुतोष ढवळीकर यांना. सर्वात मुख्य म्हणजे पावसाच्या थंड वातावरणात गरमागरम चहापानाचा आस्वाद आम्हाला मिळाला हा बेत साधून आणला श्री मुकुंद पै. आपण आमच्या स्नेहाचे खरेच हकदार आहात सर. आजचा हा भव्य मेळावा उद्या संपूर्ण राज्य सकाळच्या चहाबरोबर वर्तमानपत्रातून वाचतील व या मेळाव्याची जागरूकता राज्यभर तसेच राज्याबाहेरही होईल. याचे सर्व श्रेय जाते उपस्थित पत्रकार बंधूंना. सर्व उपस्थित पत्रकार व मीडिया प्रतिनिधींप्रतीही आम्ही खूप स्नेह व्यक्त करीत आहोत. मराठी राजभाषा निर्धार समिती गोवातर्फे प्रारंभ केलेली मराठीची ही चळवळ अखंड चालेल जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही व या वाटचालीत आपण सर्व एकत्रित राहून हे ध्येय नक्की गाठू ही आशा मनाशी बाळगते. शेवटी ऐकिवात आलेल्या 4 ओळी आपल्यासमोर म्हणून हा स्नेहप्रदानाचा भाग आटोपता घेते व आपला निरोप घेते. अंगा लावण्यास मला सुगंधी अत्तर नसू देत, पण गर्वाने ओढलेला माझ्या मराठी भाषेचा कपाळी भगवा टिळा असू दे. लढता लढता हरलो जरी, लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा मराठीसाठी, लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही, लढाईला माझ्या अंत नाही. धन्यवाद. व्याख्यान प्रवचनपेक्षाही सुंदर आभार प्रदर्शन केल्याबद्दल एकदा टाळ्या वाजवू. सर्वांना विनंती करतो उपस्थित यांना उभे राहू आणि आपण पसायदान प्रार्थना म्हणू. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. झालीच पाहिजे झालीच पाहिजे.